नमस्कार, मी योगिता आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही योगासने करूयात। सुरू करूयात। पहिला बैठक स्थितीमध्ये यायचंय। बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आसन करणार आहोत ते नौकासन। तर नौकासनासाठी काय करायचंय, दोन्ही पाय डोक्यात फोल्ड करायचे आणि अर्ध्यापर्यंत सुरुवातीला वर उचलायचे। अर्ध्यापर्यंत उचलून झाल्यानंतर ते सरळ करायचे। हाताचा आधार काढायचा आणि हात समोर। या आसनामध्ये एकूण 30 सेकंद थांबायचे। नंतर तुमची क्षमता जशी जशी वाढत तसं त्या आसनाचं तुम्ही टायमिंग वाढवू शकता। नजर अंगठ्याकडे। आसन सावकाश सोडायचं आहे। सावकाश हाताचा आधार घ्यायचा, पाय जमिनीवर टेकवायचे आणि दोन्ही पाय सरळ करून हात जागेवर। आता पुन्हा नौकासनच करूयात। दोन्ही पाय जवळ घ्यायचे, अर्ध्यापर्यंत वर उचलायचे। आता पुढे काय करायचंय, आपण काय केलं होतं, पाय सरळ केले होते। आता पाय सरळ नाही करायचे। काय करायचं, सुरुवातीला हाताचा आधार घ्या, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक सरळ, एक फोल्ड, अशी हालचाल करायची। आणि तुम्ही हात सोडून देखील ही हालचाल करू शकता। याच्यामुळे ओटीपोटावरती ताण येतो, त्याची चरबी कमी होण्यासाठी मदत होते। सावकाश पाय जवळ घ्यायचे, थोडीशी विश्रांती। त्याच्यानंतर आपण अर्धमत्स्येंद्रिय आसन करूयात। अर्धमत्स्येंद्रिय आसनासाठी डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे, उजव्या पायाच्या पलीकडे नेऊन ठेवायचा आहे। गुडघा आकाशाकडे असावा, उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे आणि टाच पार्श्वभागाजवळ घेऊन जायचे। याच्यानंतर काय करायचंय, आपला डावा हात मागे ठेवायचा आहे, म्हणजे जिथं मणक्याचा आपला एंड होतोय तिथं हा डावा हात ठेवायचा आहे। आता उजव्या हाताने काय करायचंय बघा, उजव्या हाताच्या कोपरांनी डाव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे आणि हाताने घोटा पकडायचा प्रयत्न करायचा आणि मान मान आसनामध्ये स्थिर राहायचंय। आसन सोडूया। पहिला मान सरळ करून घ्यायचे, मग हात जागेवर घ्यायचे, त्यानंतर उजवा पाय सरळ आणि डावा पाय अलीकडे घेऊन जागेवरती। आता दुसऱ्या पायाने करूयात। ओके, याच्यानंतर आपण पोटावर झोपून करायचे आसन करायचे। त्यासाठी पोटावरती यायचे, दोन्ही हात सरळ रेषेत हनुवटी जमिनीवर। सर्वात प्रथम सरळ हस्त भुजंगासन करूयात। त्याच्यासाठी दोन्ही हात गोलाकार फिरवत छातीजवळ घ्यायचे। एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे। श्वासाबरोबर छाती, पोट आणि ओटीपोटाचा भाग देखील वर उचलायचा आहे। हात सरळ, मान मागे। आसन सावकाश सोडायचंय। आता भुजंगासनामध्येच दुसरा एक प्रकार करायचा आहे, तिर्यक भुजंगासन। यासाठी काय करायचंय बघा, दोन्ही हात गोलाकार फिरवत छातीजवळ आणि एक दीर्घ श्वास घेत श्वासाबरोबर हात सरळ। आता मान मागे नाही घ्यायची। आता काय करायचंय, आता हे पायाचे अंगठे जमिनीवर टेकवायचे आणि वळून पायाच्या टाचांकडे बघायचंय। पुन्हा सरळ, दुसऱ्या बाजूनी। आसन सोडूयात। सावकाश पोट, छाती हनुवटी जमिनीवर आणि हात जागेवर। रिलॅक्स करायचंय। याच्यानंतर आपण धनुरासन करूया। धनुरासनासाठी काय करायचंय,
दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून टाचा पार्श्वभागाजवळ घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर दोन्ही हातांनी दोन्ही पायाच्या टाचा किंवा घुटे पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाबरोबर मांड्यांचा भाग आणि त्यानंतर छातीचा भाग देखील वर उचलायचा आहे. संपूर्ण शरीराचा भार आपल्या पोटावरती असावा. असं सावकाश सोडायचं आहे. सावकाश मांड्या छाती हलवते जमिनीवर, पाय जागेवर आणि हात जागेवर. रिलॅक्स. यानंतर आपण फलकासन करूयात. दोन्ही पायांची बोटे जमिनीवर टेकवायची, दोन्ही हात गोलाकार फिरवत छातीजवळ घ्यायचे. संपूर्ण शरीर वर उचलायचं आहे. संपूर्ण शरीराचा भार हा आपले हात व पायांवर असला पाहिजेत. या आसनामध्ये जास्तीत जास्त वेळ थांबायचा आहे, त्यामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. आसनामध्ये स्थिर राहूयात. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. आसन सावकाश सोडायचं आहे. सावकाश गुडघे छाती पोट जमिनीवर, हात जागेवर. फलकासनामुळे जो काय ताण आलेला आहे तो ताण काढून टाकण्यासाठी मकरासन करायचं. याच्यानंतर बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर आपल्याला पाठीवरची आसने करायची आहेत, त्यासाठी आपण पाठीवर येऊयात. उत्तान पादासन करूयात. उत्तान पादासनामध्ये काय करायचं, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाबरोबर दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनापर्यंत वर उचलायचे. नजर पायाच्या अंगठ्याकडे किंवा डोळे बंद केले तरी चालतील. आसनामध्ये स्थिर राहायचंय. पायातील संपूर्ण रक्त प्रवाह हृदयाकडे येतोय. हृदयाची कार्यक्षमता वाढते. ओटीपोटावरती ताण येतोय. ओटीपोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होते. सुरुवातीला 30 सेकंद हे आसन करायचं आहे. त्यानंतर हळूहळू टायमिंग वाढवून 1 मिनिट ते 3 मिनिटापर्यंत हे आसन तुम्ही करू शकता. आसन सावकाश सोडायचं आहे. आसन सोडताना गुडघ्यात न वाकवता दोन्ही पाय जमिनीमध्ये ठेवायचे आहेत. रिलॅक्स. यानंतर दोन्ही पाय 60 अंशाच्या कोनामध्ये वर उचलायचे आहेत. जमिनीपासून 60 अंशाचा कोन झाला पाहिजे. या स्थितीमध्ये सुरुवातीला 30 सेकंद थांबायचं आहे. नंतर तुमच्या क्षमतेचा विचार करून वेळ वाढवायला काही हरकत नाही. मग तुम्ही 1 मिनिट 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं या आसनामध्ये राहू शकता. या आसनामुळे ओटीपोटावर ताण येतो आणि ओटीपोटावर ताण आल्यामुळे तेथील चरबी कमी होण्यासाठी मदत होते. आसनामध्ये स्थिर राहायचंय. जितका वेळ तुम्ही या आसनामध्ये स्थिर राहाल तेवढा तुम्हाला या आसनाचा फायदा होणार आहे. आसन सावकाश सोडायचंय. सावकाश गुडघ्यात न वाकवता पाय जमिनीवरती घ्यायचे आहेत. याच्यानंतर 45 अंशाचा कोन करायचा आहे. म्हणजे जमिनीपासून 45 अंशापर्यंत पाय वर उचलायचा आहे. यामध्ये ताणाचे प्रमाण अधिक वाढते, त्यामुळे ओटीपोटावर अतिरिक्त ताण येतो. या अतिरिक्त ताणामुळे आपल्या पोटावर जी अतिरिक्त चरबी असते ती कमी होण्यासाठी मदत होते. या आसनामध्ये देखील तुम्ही 30 सेकंदापर्यंत स्थिर राहायचंय. आसन सावकाश सोडायचंय. या आसनामुळे अतिरिक्त ताण येतो, त्यामुळे पोटावरती हाताने हलका मसाज करायचा आहे. जास्त दाबायचं नाही, फक्त हलक्या हाताने गोलाकार फिरवायचंय. रिलॅक्स. याच्यानंतर पवनमुक्तासन करूयात. पवनमुक्तासनासाठी दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता 90 अंशाच्या कोनापर्यंत वर उचलायचे आहेत. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून मांड्या पोटाजवळ घ्यायच्या आहेत. दोन्ही हातांनी पायाभोवती घडी घालायची आहे. या आसनामध्ये काय होतंय,
तर मांड्यांचा दाब पोटावरती येतोय, त्यामुळे तेथील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते. आसनामध्ये स्थिर राहूयात. जेवढा वेळ स्थिर राहाल तेवढा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आसन सावकाश सोडायचं आहे. सावकाश दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनामध्ये वर उचलायचे आहेत. गुडघे हात न वाकवता जमिनीवर. रिलॅक्स. याच्यानंतर मर्कटासन करूयात. मर्कटासनासाठी दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून टाचा पार्श्वभागाजवळ घ्यायचे आहेत. दोन्ही हात खांद्या सरळ बाजूला. दोन्ही पायाचे गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. आसनामध्ये स्थिर राहायचंय. मान सरळ, पाय सरळ. दोन्ही पायाचे गुडघे डावीकडे, मान उजवीकडे. पाय सरळ, मान सरळ. थोडीशी गती वाढवायची याची. पाय उजवीकडे, मान डावीकडे. गतिमय गेल्यामुळे काय होतं, पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी फायदा होतो. थांबूयात. हात जागेवर. आता काय करायचंय, पाय थोडंसं अंतर घ्यायचंय. हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला. आता दोन्ही पायाचे गुडघे डावीकडे जमिनीवर. गुडघे जमिनीवर टेकवायचे, त्याच्या विरुद्ध दिशेला मान करायची. हे देखील गतीने करायचे. आसन सावकाश सोडायचंय. आता गतिमय उत्तान पादासन करूयात. सुरुवातीला डावा पाय 60 अंशाच्या कोनापर्यंत वर उचलायचा आहे. त्यावेळेस उजवा पाय खाली असेल आणि उजवा पाय ज्यावेळेस वर उचलाल त्यावेळी डावा पाय खाली असेल. ही क्रिया गतीने करायची आहे. जेवढी गती वाढेल तेवढा पोटावरती ताण येईल व पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. म्हणून याला गतिमय उत्तान पादासन असं म्हणतात. तुमच्या क्षमते इतका वेळ हे आसन करायचंय. थांबूयात. यानंतर पाद संचालन करायचं आहे. त्याच्यासाठी दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये अडकवायचे आणि डोक्याखाली घ्यायचे. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून मांड्या पोटाजवळ घ्यायचे आहेत. आता उजवा पाय सरळ आणि उजव्या हाताचा कोपर डाव्या पायाच्या गुडघ्याला असं क्रॉसमध्ये पादसंचालन करायचं आहे. सायकल चालवल्याप्रमाणे दोन्ही पायांची हालचाल होते. या आसनामुळे पोटावरती ताण येतो आणि तेथील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते. तुम्हाला जितका वेळ जमेल तितका वेळ या आसनामध्ये हालचाल करायची. आसन सोडूयात. सावकाश. हात जागेवर, पाय जागेवरती. या आसनामुळे ओठपोटावरती ताण आला असेल तर आपण हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा आहे. रिलॅक्स. यानंतर क्रॉस लेग करायचे आहेत. क्रॉस लेग साठी दोन्ही पाय 60 अंशाच्या कोनापर्यंत वर उचलायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करायची आहे. ही हालचाल देखील तुमच्या क्षमतेइतकी करायची आहे. यामुळे ओटीपोटावरती अतिरिक्त ताण येतो आणि तेथील चरबी कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते.
थांबूयात. सावकाश दोन्ही पाय जमिनीवर. आसने करून जो काही ताण आलाय तो ताण काढून टाकायचा आहे. त्यासाठी शवासन करूयात. शवासनासाठी दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 बुटका अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात शरीरापासून 4 ते 6 इंच इतके दूर. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे झुकलेली. संथ श्वसन. संपूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचंय. शरीरावर आलेला अतिरिक्त ताण काढून टाकायचा आहे आणि आसनामध्ये 5 मिनिटं असंच राहायचंय. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.